सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्यानं संजय शिरसाट नाराज आहेत। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन निधी वळवण्यात येऊ नये अशी मागणी करणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। बघूया। माझ्या खात्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी 4000 कोटी रुपये गेलेले आहेत। पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 जवळपास कोटी रुपये गेलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा मोठा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडलाय। त्यामुळे सरकारनं वेगवेगळ्या विभागातील निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याची चर्चा आहे। सरकारनं सामाजिक न्याय विभागातील 4 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यानं संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत चांगली आहे, त्याच्यासाठी पैसे देणं हे गरजेचं आहे, याबद्दल दुमत नाही आहे। परंतु विकासाचे कामं कमी केले हरकत नाही, परंतु माझा जो काही आक्षेप आहे तो हाच आहे की सामाजिक न्याय खातं असेल किंवा आदिवासी खातं असेल, यात तुम्हाला जे घटनेने तरतूद केलेली, घटनेची तरतूद सांगतो तुम्हाला, त्यानुसारच पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यात तुम्हाला कट करता येत नाहीत, हे नियम आहे। आणि त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर माझ्या खात्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी 4000 कोटी रुपये गेलेले आहेत। पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 जवळपास कोटी रुपये गेलेले आहेत। ऊर्जा विभाग वीज सवलतीसाठी 1400 कोटी रुपये गेलेले आहेत। म्हणजे एकंदरीत 7000 कोटीचा फटका हा माझ्या विभागाला बसला। निधी वळवताना सरकारनं त्या खात्यातील मंत्र्यांची संमती घ्यायला हवी होती असं म्हणत शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान निधी कमी करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय। संमती घेतली पाहिजे होती, पण संमती घेऊन सुद्धा मी संमती देऊ सुद्धा शकत नाही। हे कायदेशीर बंधन आहे। वारंवार आपल्याला जे सांगतोय याला कायदेशीर बंधनं आहेत, या बंधनाच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही। आम्हाला या विभागाचे पैसे या विभागातच खर्च करावे लागतात, इतर तर ते वळवता सुद्धा येत नाहीत। ज्या काही योजना आहेत त्या विभागाच्या मार्फतच कराव्या लागतात। हे बंधनं आम्हाला कायद्याने घातलेली बंधनं आहेत, ते आम्हाला तोडता येत नाही। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर किती मोठा भार पडतोय या संदर्भात स्वतः शिंदेच्या सेनेचे नेते रामदास कदमांनी वक्तव्य केलं होतं। लाडकी बहीण योजना बंद केल्यास इतर 10 योजना सुरू करता येतील असं विधान त्यांनी केलं होतं। बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात, अंतरून बघूनच पाय बसावा लागतो। आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे। ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की। सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, हे याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही। लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला चांगलाच फटका बसला, त्यामुळे संजय शिरसाट नाराज आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिल्यानंतर याचा शिरसाटांना फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।